विधिमंडळाच्या लॉबीमध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या वादाचं रूपांतर हाणामारीत। दोन्ही बाजूने शिवीगाळ आणि बघून घेण्याची ही भाषा। गुंड मला मारण्यासाठी आले होते। विधान भवनात आमदारच सुरक्षित नसतील तर आमदार कशाला राहायचं? सत्तेचा इतका माज का? या गुंडांना कुणी पास दिले? जितेंद्र आव्हाडांचाही संतप्त सवाल। नितीन देशमुख कोण मला माहिती नाही। मी निघालो होतो, कुणी धमकी दिली तेही मला माहिती नाही। हाणामारीच्या प्रकारानंतर पडळकरांची प्रतिक्रिया। गुंडांना विधान भवनात पास कुणी दिले त्याच्यावर कारवाई करा। विधान भवनात गुंडगिरी होणार असेल तर मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून कारवाई करावी। उद्धव ठाकरेंची ही आक्रमक मागणी। विधान भवन परिसरात झालेल्या हाणामारीनंतर रोहित पवार आणि सना मलिक यांच्याकडून सभागृहात हा मुद्दा उपस्थित। विधान भवनात अशा घटनेच्या वेळी महिला सुरक्षेचं काय? सना मलिक यांचा सवाल, तर अध्यक्षांनी योग्य ती कारवाई करण्याची रोहित पवारांची मागणी। हाणामारीच्या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला। हाणामारीच्या प्रकारानंतर पडळकरांवर कठोर कारवाई करण्याची सुद्धा फडणवीसांकडे मागणी। विधान भवन परिसरात घडलेली घटना अत्यंत चुकीची तर हे अशोभनीय आहे। विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांनी कडक कारवाई करावी। फडणवीसांची मागणी। संपूर्ण घटनेचा अहवाल मागवला। घटनेची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करणार। विधान भवन परिसरातच हाणामारी झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा इशारा। मला विधानसभेत असताना जीवे मारण्याची धमकी। जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, तर बघू आता किती तासात कारवाई होते। धमकीच्या मेसेजनंतर आव्हाडांची प्रतिक्रिया। आता बघूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। विधानसभेतील लॉबीमध्ये घडलेला प्रकार दुर्दैवी। विरोधी पक्षनेते या ठिकाणी विरोधी पक्ष कायदा सुव्यवस्थेसंदर्भात बोलताना अशी घटना घडणं चुकीचं। आव्हाड पडळकरांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीनंतर सचिन आहिर यांची प्रतिक्रिया। आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांची चौकशी संपली। विधिमंडळ सुरक्षा रक्षकांकडून 1 तास चौकशी, तर आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखवर ऋषिकेश टकलेचा हल्ला। सभागृहात विजय वडेट्टीवारांची जीभ घसरली, तर मी असंवैधानिक शब्द वापरणार, वडेट्टीवारांचं वक्तव्य। कुणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता डिनो मोरियानं तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोरिया होईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवसेनेवर हल्लाबोल। एवढी नमखराम आणि निर्लज्ज व्यक्ती आयुष्यात बघितली नाही। उद्धव ठाकरेंनी शिंदेंना नगरविकास खातं दिलं, त्यांच्यावरच आरोप करताना लाज वाटली नाही का? आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात। असा एकही नेता अधिकारी नाही जो त्या हॉटेलवर गेला नसेल। हॉटेलमध्ये 8 कोटींचे कॅमेरे लावलेत। हनी ट्रॅप प्रकरणावरून आव्हाडांचा मोठा दावा, तर हॉटेल चालकाचं मात्र नाव सांगितलं नाही। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून सरकार अजूनही गंभीर नाही। नाना पटोलेंचा आरोप, तर मुंबईमध्ये मंत्रालय, ठाणे, नाशिक हे हनी ट्रॅपचे केंद्रबिंदू असल्याचाही पटोलेंचा दावा। हनी ट्रॅपचा मुद्दा सरकारनं गांभीर्यानं घेतलाय। विरोधकांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। हनी ट्रॅपचे आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत। गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचे विरोधकांना आवाहन, तर फक्त आरोप करून सरकारची बदनामी करू नका, कदमांची प्रतिक्रिया।